नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण अनेक टेम्पल अनेक मंदिराची माहिती आपण बघणार आहोत आणि हे मंदिर आहे कर्नाटक राज्यातीलच होरनाडू या होरनाडू येथील श्री अन्नपूर्णेश्वरी देवी या मंदिराची आपण आज माहिती बघणार आहोत. तर पश्चिम घाटाच्या नयनरम्य हिरव्यागार लँडस्केपमध्ये स्थित कळशापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावर 831 मीटर किंवा अंदाजे 2776 फूट उंचीवर असलेले हे अन्नपूर्णेश्वरीचे भव्य मंदिर आहे. होरनाडू हे कलासा तालुक्यातील चिकमंगळूर जिल्ह्यातील एक लहान पंचायत गाव आहे आणि वर्षभर इथं यात्रेकरू भेट देत असतात. भद्रा नदीच्या काठावर असलेल्या मलनाडू प्रदेशात पश्चिम घाटाच्या जादुई लँडस्केपने वेढलेले श्री क्षेत्र होरनाडू हे देवी अन्नपूर्णेश्वरीचे निवासस्थान आहे. देवीची प्रतिष्ठापना त्यांच्या पवित्र अगस्त्य महर्षींनी अनेक शतकांपूर्वी येथे केली. देवीची मुख्य देवता 1973 मध्ये आदि शंकराचार्य यांनी स्थापित केली होती. सोन्यातील अन्नपूर्णेश्वरीची देवी मूर्ती वर्षभर भक्तांना मोहित करत असते. अन्नपूर्णेश्वरी ही अन्नाची देवी मानली जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार जर कोणी देवीची प्रार्थना केली आणि तिचा आशीर्वाद घेतला तर त्याच्या जीवनात अन्नाची कमतरता भासणार नाही. म्हणूनच मंदिर प्रशासनाकडून भक्तांना चहा, कॉफी आणि नाश्ता यासह तिन्ही त्रिकाळ जेवण अन्नप्रसादम म्हणून दिले जाते. मंदिर आणि देवी प्रत्येक भक्ताचे धर्म, जात, पंथ आणि भाषा काहीही असो स्वागत करते. मंदिरात वर्षभर पर्यटक येतात, परंतु नवरात्र आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी गर्दी सर्वाधिक असते. मंदिर कधी बांधले गेले याची नेमकी तारीख उपलब्ध नसली तरी ते 8व्या शतकातील असल्याचे मानले जाते. मंदिराची भव्य वास्तुकला आणि सकारात्मक वातावरण पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. होरनाडू जवळ सुद्धा इतर ठिकाणं सुद्धा बघण्यासारखी आहेत. वाटेत घनदाट जंगलं, सुंदर लँडस्केप, भव्य दऱ्या आणि धबधबे यामुळे होरनाडूला भेट देणे अधिक फायदेशीर ठरते. मलनाडू प्रदेशात भेट देण्यासारखे बरेच काही आहे आणि येथे भेट देण्याची ठिकाणे सुद्धा आहेत. जर होरनाडू हे एक असं ठिकाण आहे की इथं अन्नपूर्णेश्वरीची स्थापना केलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवी कशी अन्नपूर्णेविषयीची कथा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगते. अन्नपूर्णेश्वरीची वरची कथा आहे आणि ती काही जणांना माहीत असेल, पण मी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की अन्नपूर्णेश्वरीची कथा नक्की सांगते. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. जर होरनाडू आवडला असेल तर नक्की जाऊन या. माहिती ऐकली असेल तरी सुद्धा तिथं तुम्ही जाऊन या. होरनाडूला जायचं असेल तर चिकमंगळूरहून तुम्हाला होरनाडूला जाता येतं. चिकमंगळूरला बेंगलोरहून सारख्या ट्रेन्स आहेत. चिकमंगळूरला जायला तुम्हाला कडूर या जंक्शनला उतरून तिथून तुम्ही चिकमंगळूरला बसनी किंवा ट्रेननी तुम्ही जाऊ शकता आणि चिकमंगळूरहून होरनाडूला जाण्यासाठी सतत तासाभरानं तुम्हाला बसेसची सोय तिथं उपलब्ध आहे. तुम्ही स्वतःचं व्हेकल सुद्धा घेऊन तुम्ही जाऊ शकता. तर जर होरनाडूला जायचं असेल आणि तुम्ही नक्की एकदा होरनाडूचं दर्शन घ्या अन्नपूर्णेश्वरी देवीचं,
तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर अशाच वेगवेगळ्या मंदिराच्या माहिती तुम्हाला ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा वेगवेगळ्या मंदिराच्या माहिती आणि तुम्हाला तिथं कसं जायचं हे सुद्धा तुम्हाला कळेल. तर आपण पुढच्या भागामध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः.